नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज तुमचा मित्र प्रशांत केंजळकर पुन्हा एकदा घेऊन आलाय आपला युट्यूब चॅनल मुसाफिर हूँ यारो। आणि आज आपण जाणार आहोत जुहू येथील स्थित असलेल्या मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या इथे। मुक्तेश्वर महादेव मंदिर हे एक प्रकारचं चमत्कारिक आहे, कारण हे 7 माळ्याचं मंदिर आहे आणि इथे तुम्हाला हिंदू धर्माशी निगडीत असलेले प्रत्येक देवी देवतेचं दर्शन प्रत्येक माळ्यावरती घेता येईल। उदाहरणार्थ एका माळ्यावर तुम्हाला विष्णू भगवानचे दशावतार दिसतील, दुसऱ्या माळ्यावरती तुम्हाला श्री गणेशाचे अष्टविनायक, तिसऱ्या माळ्यावरती माँ नवदुर्गेचे तुम्हाला जे आहे सगळे रूप दिसतील आणि पुढील माळ्यावरती तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगांचेही दर्शन होतील। सोबतच वरील काही माळ्यांवरती तुम्हाला संतांचे आणि नवनाथांचे सुद्धा दर्शन होईल। तर अशा रीतीने हे मंदिर एक तर प्रकारे जे आहे चमत्कारिक आहे। हे जुहू येथे स्थित आहे आणि इथे जाण्याकरता तुम्हाला दादरहून ओला उबेरने पण जाता येतं किंवा तुम्ही टॅक्सीही करू शकता। बसेस सुद्धा अवेलेबल आहे दादरहून या मंदिराकडे जाण्याकरता। ओला उबेरने गेल्यास तुम्हाला जास्तीत जास्त 100 रुपयापर्यंतचे चार्जेस लागतील। मी इकडे लॉकडाऊनच्या अगोदर गेलेलो होतो, तर हा जो व्हिडिओ मी काही शूट केलेला आहे तो लॉकडाऊनच्या अगोदरचा आहे, पण मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात मला याचे एडिटिंग वगैरे करण्यात वेळ लागला, त्यामुळे तो मी वेळेवर अपलोड करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व आहे। त्यामुळेच मी हे तुम्हाला जे आहे आता लॉकडाऊनच्या नंतरच हा व्हिडिओ जो आहे टाकतोय तुमच्यासाठी। या इकडे मंदिरामध्ये जसं मी मगाशी म्हटलो, तुम्हाला प्रत्येक देवी देवतेचं दर्शन घेता येईल। त्यामुळे वयोवृद्ध व्यक्ती ज्यांना प्रवास करायचा त्रास आहे, जे लांब प्रवास करू शकत नाही, अशा व्यक्तीसाठी अगदी मुंबई येथे जे आहे सगळ्या देवांचं एकाच ठिकाणी दर्शन घेण्याचं हे एक सुगम स्थान आहे। सोबतच तिकडे लिफ्ट पण अवेलेबल आहे। तुम्ही जेव्हा इकडे दर्शनाला जाता तेव्हा पहिले मंदिराच्या आत गाभाऱ्यामध्ये तुम्हाला श्री गणेशाचं दर्शन होतं। त्याच्यानंतर गाभाऱ्याच्या बाहेर पडल्यावरती उजवीकडे मागच्या साईडला जायचं, तिथे तुम्हाला जिने आणि लिफ्ट दोन्ही पण आहे। वयोवृद्ध व्यक्ती लिफ्टचा वापर करून सरळ 7व्या माळ्यावरती जाऊ शकता, कारण लिफ्ट सरळ 7व्या माळ्यावर थांबते आणि 7व्या माळ्यावरनं हळूहळू एक एक माळ्याचं दर्शन घेत घेत ते खाली येऊ शकतात। तरुण मंडळी जिन्याचा वापर करत एक एक जिन्यात वर जात जात प्रत्येक माळ्यावरच्या देवी देवतेचं सुद्धा दर्शन घेऊ शकता। या मंदिराच्या दर्शनाला जात असताना एक ध्यानात असू द्या की इथे खाण्यापिण्याची अशी व्यवस्था नाहीये, त्यामुळे जात असताना पिण्याच्या पाण्याची बाटल आणि थोडंसं काही खाण्यासाठी स्वतःसोबत घेऊन जा। बाजूलाच तुम्हाला इस्कॉन टेम्पल सुद्धा मिळेल, तिथं सुद्धा तुम्ही मंदिराचं दर्शन घेतल्यावरती इस्कॉन टेम्पलमध्ये जाऊन सुद्धा जे आहे तुम्ही दर्शन घेऊ शकता। मला विश्वास आहे की तुम्हाला मुक्तेश्वर महादेव मंदिराचं हे व्हिडिओ नक्कीच आवडेल। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही माझे चॅनल मुसाफिर हूँ यारो सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल हे सिलेक्ट करा। हे ऑप्शन सिलेक्ट केल्यावरती भविष्यात येणाऱ्या माझ्या व्हिडिओजची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल। धन्यवाद। हे गाईज, आज तुमचा मित्र प्रशांत केंजळकर तुम्हाला घेऊन चाललेला आहे जुहूच्या मुक्तेश्वर मंदिरमध्ये, जे की स्वतःच एक वेगळंच अद्भुत आश्चर्य आहे। या ठिकाणी तुम्हाला आपल्या हिंदू धर्मातील सगळी देवी देवतांचं एकाच ठिकाणी दर्शन होईल। असं मंदिर जगात फार दुर्लभ असतं आणि आपण खूप फार नशीबवान आहोत की हे आपल्याला मुंबईतच मिळते। त्यामुळे चला, आम्ही आता तिकडच चाललेलो आहे, तुम्हालाही मी तिथंच घेऊन जातो। चला निघूया। नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आता आपण आलेलो आहे मुक्तेश्वर देवालयात। आज जाऊन आपण देवाचं दर्शन करू। आता आपण चाललेलो आहे 7 माळ्यांचं मंदिर पाहायला। चला वरती जाऊ।
बंधू भगिनींनो, आता आपण ज्या माळ्यावर आलोय तिथे भगवान विष्णूचे 10 अवतारांचं दर्शन होणार आहे. चला बघूया. भगवान विष्णूच्या दशावतारातील पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार अर्थात माशाचा अवतार. पहिला मन्वंतर संपायला आलं होतं. प्रलय काळ समीप होता. अशा वेळेस ध्यान निद्रेत असलेल्या ब्रह्मदेवाच्या तोंडातून वेदवाणी बाहेर निघू लागली. ते त्यांना ध्यानात आले नाही. याच गोष्टीचा फायदा घेऊन पाताळातल्या दैत्यराज हैग्रीवने ब्रह्मलोक गाठले आणि ब्रह्मदेवाच्या बाजूला बसून त्यांच्या तोंडातून निघणारी वेदवाणी जी आहे ती आत्मसात केली. याच्यामुळे चारी वेद जे ब्रह्माकडे होते ते शेवटी हैग्रीवकडे झाले आणि त्याचे बंदी झाले. शेवटी भगवान विष्णूने वेदांची सुरक्षासाठी मत्स्य अवतार धारण केले आणि हैग्रीवचा वध करून वेदांची सुरक्षा केली. सोबतच प्रलय काळाच्या वेळेस महर्षी सत्यव्रत याच्या सहायतेने सगळ्या जीवजंतूंना एका नौकेवरती आणून त्या नौकेला शेषनागाच्या सहाय्याने मत्स्य अवतार भगवान विष्णूने पुढच्या सतयुगामध्ये घेऊन गेले. अशा रीतीने भगवान विष्णूने आपला पहिला मत्स्य अवतार घेतला. दशावतारातील दुसरा अवतार म्हणजे कूर्म अवतार किंवा कच्छप अवतार किंवा साधारण भाषेत सांगायचं तर कासवाचा अवतार. भगवान दुर्वासा जे की महादेवाचा रुद्र अवतार आहेत, हे एकदा स्वर्गलोकी इंद्राला भेटायला गेले. त्यांनी प्रेमाने आपल्या गळ्यातली पुष्पांची माळ इंद्रदेवाला भेट म्हणून दिली. इंद्र शेवटी देवराज होते. अहंकाराने ग्रस्त झालेल्या इंद्राने ती माळ ऐरावताला दिली. ऐरावत जो की त्यांचं वाहन अर्थात हत्ती होता, तोही मस्तावलेला. त्याने ती माळा जी होती आपल्या पायाशी तुडवून टाकली. क्रोधित झालेल्या भगवान दुर्वासाने इंद्राला श्राप दिला की ज्या श्रीने अर्थात ज्या वैभवाच्या जोरावरती तुम्ही एवढा अहंकार दाखवताय तो वैभव, ती धनसंपदा, ती लक्ष्मी तुम्हाला सोडून जाईल आणि स्वर्ग आणि देवी देवता सगळे जे आहेत ते श्रीहीन होतील. या श्रापामुळे स्वर्गलोकामध्ये सर्वत्र अंधकार पसरला, अधर्माचं राज्य वाढलं आणि दैत्याने स्वर्गावरती आक्रमण केलं आणि देवतांचं पलायन झालं. शेवटी सगळे भगवान विष्णूच्याकडे सहायतेसाठी गेले. भगवान विष्णूने समुद्र मंथनाचं योजन करा असं सांगितलं आणि दैत्यांच्या सोबतीने समुद्र मंथन करून तुम्ही जे आहे आपलं गमावलेलं वैभव प्राप्त कराल असं सांगितलं. शेवटी दैत्य आणि देवांनी मिळून सागर मंथन करण्याचा निर्णय घेतला. पण सागर मंथनाच्या सुरुवातीलाच एक विघ्न आलं. मेरुदंड म्हणून वापरण्यात आलेला मंद्राचल पर्वत हा समुद्रात बुडू लागला. अशामुळेच भगवान विष्णूने कच्छप अर्थात कासवाचा अवतार घेऊन समुद्रात प्रवेश केला आणि कासवाच्या सपाट पाठीवरती मंद्राचलला एक आधार मिळाला, ज्याच्यामुळेच मंद्राचलच्या सहायतेने आणि भगवान विष्णूच्या या कच्छप अवतारामुळे सागर मंथन पुढे जाऊन जे आहे सुखरूपरित्या पार पडलं आणि देवतांना त्यांचं गमावलेलं वैभव प्राप्त झालं. तर अशा रीतीने ही होती भगवान विष्णूची कच्छप अवताराची कथा. भगवान विष्णूचा तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार. याची कथा पुढील प्रमाणे. कश्यप ऋषीची पत्नी दितीने अशुभ समयी 2 पुत्रांना जन्म दिला. जन्मताच त्यांचा रंग स्वर्णासारखा अर्थात सोन्यावानी दमकत होता. म्हणूनच त्यांचं नाव हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू ठेवण्यात आलं. जन्मापासूनच हे दोघे अत्यंत क्रूर आणि निर्दयी आणि अत्याचारी होते. निरपराध्यांना त्रास देण्यात त्यांना विशेष आनंद प्राप्त होत होता. मोठं झाल्यावरती हिरण्याक्षने ब्रह्मदेवाची आराधना केली. प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवाला वरदान म्हणून मी म्हणेल त्या व्यक्तीच्या हातनं माझा वध होऊ नये असं त्याने सांगितलं आणि अशा रीतीने त्यांनी सगळ्या देव, दानव, मानव, यक्ष, गंधर्व, किन्नर, प्राणी, पशु, पक्षी यांची नावं घ्यायला सुरुवात केली. पण हे सगळं करत असताना तो एका पशुचं नाव घ्यायला विसरला आणि तोच पशु त्याचा मृत्यूचं कारण झाला अर्थात वराह. वराह म्हणजे डुक्कर. शक्ती प्राप्त झाल्यावरती हिरण्याक्षने पृथ्वीला पाताळात घेऊन गेलं आणि शेवटी त्या पृथ्वीच्या सहायतेकरता तिच्या उद्धाराकरता भगवान विष्णूने वराहाचा अवतार घेऊन पाताळी जाऊन हिरण्याक्षच्या सुदर्शन चक्राने वध केला आणि पृथ्वीला पाताळातून अंतरिक्षमध्ये परत आणून तिचा उद्धार केला. तर ही होती भगवान विष्णूच्या तिसऱ्या अवताराची कथा. भगवान विष्णूचा चौथा अवतार तो म्हणजे नरसिंह अवतार. आपल्या भाऊ अर्थात हिरण्याक्षच्या वधने क्रोधित झालेल्या त्याच्या भावा हिरण्यकश्यपूने प्रतिशोध घेण्याकरता ब्रह्मदेवाची तपस्या केली. तपस्येने प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवाने त्याला वरदान मागायला सांगितले. वरदान स्वरूप हिरण्यकश्यपू म्हणाला, हे परमपिता, वरदान म्हणून मला हे द्या
की कुठल्याही देव, दानव, मानव, यक्ष, गंधर्व, किन्नर यांच्या हातनं माझा वध होऊ नये. तुझ्याद्वारे निर्मित झालेल्या कुठल्याही सृष्टीच्या प्राण्याच्या हातनं माझा वध होऊ नये. ना दिवसा ना रात्री, ना आकाशात ना धरतीवर, ना घरात ना घराच्या बाहेर, ना पशुद्वारे ना पक्षीद्वारे, ना मनुष्याद्वारे, ना शस्त्राद्वारे ना अस्त्राद्वारे. अशा रीतीने वरदान प्राप्त करून हिरण्यकश्यपूने त्रैलोक्यात हाहाकार माजवणं सुरू केलं. विशेष करून विष्णू भक्तांवरती अत्याचार तर त्याचे नितांत वाढले. पण असं होत असताना प्रल्हाद नावाच्या पुत्राचा जन्म त्याच्या घरी झाला, जो की एक परम विष्णू भक्त बनला. आपलाच मुलगा आपल्या शत्रूची तपस्या करतोय, पूजा अर्चना करतोय, हे पाहून हिरण्यकश्यपूला क्रोध आला आणि त्यांनी नाना प्रकारे प्रल्हादचा वध करण्याचा प्रयत्न केला. पण काहीही केल्या प्रल्हादचा वध झाला नाही, कारण भगवान विष्णू प्रत्येक समयी त्याची रक्षा करत होते. शेवटी एकदा क्रोध न सहन होता हिरण्यकश्यपूने त्याला खांब्याला बांधले आणि प्रल्हादला विचारले, कुठे आहे तुझा विष्णू? तर प्रल्हाद म्हटला, भगवान विष्णू सर्वत्र आहे. या खांब्यात सुद्धा आहे का? हो आहे. असं ऐकल्यावरती आपल्या हातातलं खडक घेऊन हिरण्यकश्यपू त्या खांब्यावर चालून गेला आणि त्या खांब्याचे परखच्चे उडून त्यातून एक विक्राळ आकृती बाहेर निघाली, जी अर्धी मनुष्य होती आणि अर्धी सिंह होती. शेवटी त्या नरसिंह अवताराने हिरण्यकश्यपूला मारून मारून घराच्या बाहेर चौकटीवरती आणून आपल्या मांडीवर बसवले. आणि तितक्यातच आकाशवाणी झाली की हिरण्यकश्यपू, तुझ्या वरदानाप्रमाणे ब्रह्मदेवाच्या सृष्टीतील निर्माण झालेला कुठलाही व्यक्ती तुझा वध करत नाही, कारण नरसिंह हे ब्रह्मदेवाच्या सृष्टीतले नाही, ते पशुही नाही, ते मनुष्यही नाही. तुझा वध ना दिवसा होतोय ना रात्र. आत्ता संध्याकाळ आहे. तू घराच्या बाहेर नाही, घराच्या आत नाही, तर घराच्या चौकटीत आहेस. तू आकाशातही नाही, पृथ्वीवरही नाही. तू हिरण्यकश्यपू भगवान नरसिंहच्या मांडीवर आहे आणि तुझा वध ना शस्त्राने होणार ना अस्त्राने. भगवान नरसिंह आपल्या नखाने तुझा वध करतील. अशी आकाशवाणी होताच भगवान नरसिंहाने आपल्या नखाने हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं आणि अशा रीतीने हिरण्यकश्यपूचा वध झाला आणि प्रल्हादला त्रैलोक्याचं राज्य देऊन भगवान विष्णू अंतर्ध्यान झाले. भगवान विष्णूचा 5वा अवतार म्हणजे वामन अवतार अर्थात बटुक अवतार. हिरण्यकश्यपच्या वध नंतर प्रल्हादने त्रैलोक्याचं राज्य सांभाळायला लागला. त्याच्या उपरांत विरोचन आणि मग त्याचा पौत्र बळी ह्यांनी राज्य करणं सुरू केलं. सगळ्या त्रैलोक्यामध्ये विष्णू भक्तीचा प्रचार आणि प्रसार होत होता. याच्याशी ईर्ष्यावश होऊन इंद्राने विरोचनाची हत्या केली. क्रोधित झालेल्या बळीने यज्ञ करून शक्ती प्राप्त केली आणि इंद्राला स्वर्गातून पतित केलं. शेवटी इंद्राची माता अदिती यांनी भगवान विष्णूकडे जाऊन प्रार्थना करून बळीचा वध करून देवांना इंद्रपद परत मिळवून देण्याची विनंती केली. यावर हसून भगवान विष्णू म्हणाले, जर मीच बळीसारख्या धर्मात्मांचा वध करू लागलो तर माझा ईश्वर म्हणून घेण्याचा कसलाही अधिकार नाही. पण तुम्ही निश्चिंत राहा, देवांना त्यांचं इंद्रपद मी परत मिळवून देईल. असं वचन देऊन भगवान विष्णूने माता अदितीच्या गर्भातून एक बटुक अर्थात वामन रूपी अवतार घेतला. हाच वामन पुढं जाऊन यज्ञ करत असलेल्या बळी पुढे गेला आणि त्याला 3 पग भूमी दान म्हणून मागितली. धर्मपरायण आणि दानवीर असलेल्या बळीने उंजळीत पाणी घेऊन आपलं दान धर्म पूर्ण केलं. शेवटी वामन अवतार धारण केलेल्या भगवान विष्णूने विराट रूप धारण करून पहिल्या पावलामध्ये स्वर्ग, दुसऱ्या पावलामध्ये पृथ्वी मोजली. अशा रीतीने बळीकडे बोलून ते बोलले की 2 पावलांमध्ये तर मी सगळं त्रैलोक्य मापलं, आता 3रा पाय कुठं ठेवू? भगवान विष्णूकडे पाहत नतमस्तक होऊन बळी म्हणाला, प्रभू, माझं आता माझ्यापाशी काहीच नाही शिवाय माझ्या या शरीराचं. तुमचं हे पग तुम्ही माझ्या शीशवरती ठेवा. अशा रीतीने भगवान विष्णूने आपला पाय बळीच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळ डोकी ढकलून दिले आणि शेवटी आपल्या मूळ रूपात येऊन पाताळात त्याला दर्शन देऊन म्हणाले की तुझ्यासारख्या पुण्यात्माचा मी अपमान होऊ देणार नाही. तू आता पाताळात राज्य कर आणि सुखाने राहा. माझा आशीर्वाद तुझ्यासोबत सदैव असेल आणि लक्ष्मीच्या कृपेने तुझ्या राज्यामध्ये धनधान्य भरलेलं असेल आणि कुठेही दुःख असणार नाही, सगळे संतुष्ट असतील. तर ही होती भगवान विष्णूच्या वामन अवताराची कथा. भगवान विष्णूचा 6वा अवतार म्हणजे परशुराम अवतार. त्रेतायुगी भगवान विष्णूने 2 अवतार घेतले, परशुराम आणि राम.
तर आता आपण त्यांच्या 6व्या अवताराची परशुरामाची कथा ऐकणार आहोत. त्रेतायुगी कार्तिवीर्य अर्जुन नावाच्या क्षत्रिय राजाने दत्तप्रभूची तपस्या करून त्यांच्याकडनं सहस्त्रभाऊ अर्थात 1000 हात मिळवण्याचं वरदान घेतलं. वरदान प्राप्त झाल्यावरती तो साधारण जनतेवरती विशेष करून ब्राह्मणांवरती अत्याचार करू लागला. अशाच एका समयी शिकार करून तो जमदग्नी ऋषीच्या आश्रमात आला. आपल्यासोबत 1000 सैनिकांचं भोजन करायचं आहे असं म्हणून त्याने आदेश दिला. शेवटी जमदग्नी ऋषीने आपल्याकडे असलेल्या कामधेनूच्या आशीर्वादाने सगळ्या सैनिकांचं पोटभर अन्न देऊन स्वागत केलं. हे चमत्कार पाहून कार्तिवीर्य अर्जुन याने जबरदस्तीने कामधेनू गाय जमदग्नी ऋषीकडून हिसकावून आपल्या महाली घेऊन गेला. त्या समयी परशुराम भगवान शंकराकडनं शस्त्रविद्येची शिक्षा ग्रहण करत होते. शिक्षा पूर्ण झाल्यावरती भगवान शंकरांनी त्याला एक धनुष आणि तुनीर दिला ज्याचे बाण कधीही संपणार नाही. सोबतच त्याला एक परशु दिला जो की अभेद्य होता. आणि ते देत असताना भगवान शंकर परशुरामांना म्हणाले की हा परशु धारण झाल्यामुळे तू आता रामाचा परशुराम झालाय आणि याच नावाने तू सगळ्या त्रैलोक्यात ओळखला जाशील. शिक्षा पूर्ण करून जेव्हा ते आपल्या आश्रमात आले तेव्हा सगळ्या घडलेला प्रकार त्यांना जमदग्नी ऋषीकडून कळाला. क्रोधित झालेल्या परशुरामाने कार्तिवीर्य अर्जुन याच्या राज्यावरती हल्ला करून कार्तिवीर्य अर्जुन याचा वध केला आणि कामधेनू मातेला परत आपल्या घरी आश्रमी परत आणले. सोबतच या परशुरामाची कथा भगवान श्री गणेशाच्या एकदंत होण्यामागे सुद्धा आहे. कार्तिवीर्य अर्जुनचा वध केल्यानंतर आपल्या आराध्य भगवान शंकराचं दर्शन घेण्याकरता कैलाशी पोचलेल्या परशुरामाची भेट श्री गणेशाची झाली. त्या क्षणी भगवान शंकर ध्यानस्थ मुद्रामध्ये होते आणि त्यांनी श्री गणेशाला सांगितले होते की माझी ध्यान मुद्रा काही केल्या भंग होता कामा नये. म्हणून द्वारपाल म्हणून उभे असलेल्या श्री गणेशाने परशुरामाला हटकले आणि तिथंच परशुराम आणि श्री गणेशामध्ये युद्ध झाले. युद्धाच्या समयी भगवान परशुरामाने आपला परशु श्री गणेशावर फेकला. तो परशु जाऊन त्यांच्या दातावरती लागला आणि त्यांच्या त्यांचा जो एक दात आहे तो तुटला आणि म्हणूनच भगवान श्री गणेश एकदंत झाले. क्रोधित झालेल्या माता पार्वतीने परशुरामाला श्राप देण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात भगवान शंकरांनी ध्यानमुद्रा सोडून पार्वतींना सांगितले की ही माझीच लीला होती श्री गणेशाला एकदंत करण्याची. तर अशा रीतीने भगवान परशुरामाने विघ्नहर्ता श्री गणेशाला एकदंत नाव देण्यामध्ये पण महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. भगवान विष्णूचा 7वा अवतार म्हणजे श्रीराम अवतार. त्रेतायुगामध्ये ब्रह्मदेव आणि भगवान शंकराकडून वरदान प्राप्त झालेल्या रावणाने आपल्या दैत्यसेनेसोबत त्रैलोक्यात हाहाकार माजवणं सुरू केलं होतं. पृथ्वी देवी त्राही त्राही करत होती. शेवटी पृथ्वी देवीच्या सुरक्षेसाठी भगवान विष्णूने अयोध्या नरेश दशरथाच्या घरी श्रीरामाच्या रूपात अवतार घेतला. त्यांच्या सहाय्यतेकरता शेषनाग यांनी लक्ष्मणाचं रूप धारण करून त्याच राज्यामध्ये दशरथ राजाच्या दुसऱ्या पुत्र म्हणून जन्म घेतला. कैकेयीच्या कपट कारस्थानाला बळी पडून प्रभू श्रीराम 14 वर्षाच्या वनवासाला गेले आपल्या पत्नी आणि भ्राता लक्ष्मणासोबत. याच काळादरम्यान रावणाने सीतामातेचं अपहरण केलं आणि सीतामातेलाच सुरक्षित परत अयोध्येला नेण्याकरता भगवान श्रीरामाने लंकेवर आक्रमण केलं. हे करण्यापूर्वी त्यांना हनुमंत सोबत सुग्रीवाची साथसुद्धा लाभली आणि याच दरम्यान दक्षिण तटावरती रावणावर विजय प्राप्त करण्याकरता श्रीरामाने भगवान शंकराची पूजा करून तेथे रामेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना करून रावणावर विजय प्राप्त करण्याचा आशीर्वाद महादेवाकडनं प्राप्त केला. आशीर्वाद प्राप्त करून लंकेवर आक्रमण करून रावणासकट त्या समस्त कुळाचा नाश करून भगवान श्रीरामाने या त्रैलोक्याला रावणाच्या हाहाकारापासून मुक्त केलं. भगवान विष्णूचा 8वा अवतार म्हणजे धर्मसंस्थापनेसाठी अवतार घेतलेला संपूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण. या कृष्ण अवताराची सुद्धा एक विशेष कथा आहे. त्रेतायुगी जेव्हा भगवान श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास प्राप्त झाला होता त्याचीच दंड म्हणून कैकेयीला द्वापरयुगी देवकीचा जन्म घ्यावा लागला. 14 वर्षासाठी कैकेयीने कौशल्येपासून रामाला दूर केलं होतं. त्याचीच भरपाई म्हणून द्वापरयुगी भगवान विष्णूने कृष्ण म्हणून देवकीच्या पोटी जन्म घेतला आणि 14 वर्ष तिच्यापासून लांब राहून यशोदेकडं
आपलं भरण पोषण पालन पोषण करून घेतलं. अशा रीतीने त्रेतायुगी कौशल्येला रामाचा जो विरह सहन करावा लागला त्याची भरपाई म्हणून द्वापरयुगी भगवान विष्णूने कैकेयीच्या पोटी, जी की देवकी म्हणून या युगात जन्माला आली, तिच्या पोटी जन्म घेऊन कौशल्येला जो विरह सहन करावा लागला होता त्याची भरपाई केली. भगवान श्रीकृष्णाने बाल्यकाळात विविध असुरांचा वध केला. सोबतच त्यांनी वृंदावनमध्ये जाऊन आपली रासलीलासुद्धा दाखवली. गोपिकांमध्येही ते खूप प्रसिद्ध होते. मथुरेला जाऊन आपल्या अत्याचारी मामा कंसाचा त्याने वध केला. सोबतच ते मथुरापती म्हणून ओळखू लागले. शेवटी जरासंधाच्या 18 वेळा केलेल्या आक्रमणाला वैतागून त्यांनी मथुरा सोडून द्वारकेमध्ये आपलं राज्य प्रस्थापित केलं आणि तेव्हापासून त्यांना द्वारकाधीशसुद्धा म्हणू लागले. कौरव पांडवांमध्ये झालेल्या धर्मयुद्धामध्ये अर्जुनाचे सारथी म्हणून त्यांनी कार्य पाहिलं आणि जेव्हा युद्धाच्या पहिलेच अर्जुनाने शस्त्र उचलण्यास मनाई केली तेव्हा भगवद्गीतेचा सार त्याला ऐकून फक्त अर्जुनालाच नाही तर संपूर्ण त्रिलोकाला कर्मयोगी असण्याचं काय महत्त्व आहे आणि कर्मयोगी व्यक्ती कोण याची माहिती देऊन सगळ्या त्रिलोक्याला त्यांनी धन्य केलं आणि या धर्म अधर्माच्या युद्धामध्ये धर्माचा सारथी बनून धर्माला त्यांनी विजय मिळवून दिला. भगवान विष्णूचा 9वा अवतार म्हणजे गौतम बुद्धचा अवतार. कलियुगाच्या सुरुवाती धर्माच्या नावावरती आडंबर पसरवणाऱ्या अधर्मी लोकांना शासन करण्याकरताच भगवान विष्णूने गौतम बुद्धाचा अवतार घेतला. गौतम बुद्धाचा जन्म एका राजघराण्यात झाला होता आणि जन्मतः त्यांचं नाव होतं सिद्धार्थ. त्यांची कुंडली पाहून ज्योतिषांनी सांगितलं की हा उभय आयुष्य वैराग्याचं आयुष्य जगणार आणि गोरगरिबांची सेवा करणार. हे ऐकल्यावरती त्याच्या वडिलांनी आपल्या सेवकांना हुकूम दिला की काहीही होता युवराजाला गोरगरिबी पाहता कामा नये. अशा रीतीने सिद्धार्थनं बालपणापासून यौवना येऊपर्यंत आपलं उभं आयुष्य ऐश्वर्यात घालवलं. पण एके दिवशी नगर फिरत असताना नगरात राहिलेल्या गोरगरिबांची अवस्था पाहून त्यांचं मन विरघळलं आणि ते स्वतःशीच बोलून उठले की या ऐश्वर्य आणि वैभवाचं मी काय करावं जेव्हा हिची गरज दुसऱ्यांना आहे. अशा रीतीनेच या खोट्या आडंबराचा त्याग करून वैराग्याचा वेश धारण करून ते राजमहल सोडून निघून गेले. एका झाडापाशी येऊन ते अंतर्ध्यान झाले आणि बरेच वर्षांच्या तपश्चर्येनंतर त्यांना खरं ज्ञान काय आहे त्याची प्राप्ती झाली आणि त्यांनी त्याच ज्ञानाचा वापर करून धर्माच्या नावाखाली आडंबर पसरवणाऱ्या लोकांना शासन दिले आणि अशा रीतीने खरा धर्म काय, लोकसेवा काय आणि पुण्य कसं अर्जित करून लोकांची सेवा कशी केली जाऊ शकते ह्याचं सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. भारतातच नाही तर सगळ्या संसारामध्ये आज गौतम बुद्धांना ईश्वराचं रूप धारण करून त्यांना प्रणाम केलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते. तर हे होतं भगवान श्री विष्णूच्या 9व्या अवताराची कथा. भगवान विष्णूचा 10वा आणि अंतिम अवतार हा कल्की अवतार असणार आहे. कलियुगाच्या अंती जेव्हा पाप आपल्या परमोच्च शिखरावर असेल तेव्हा पापाचा अंत करण्याकरता भगवान विष्णू हे कल्की रूपात या त्रिलोकात जन्म घेतील. घोड्यावरती आरोहित होऊन हातात विजेची रूपात असलेली तलवार घेऊन सगळ्या दुष्टांचा आणि पापांचा संहार करून या सृष्टीला नवनिर्माचित सतयुगामध्ये घेऊन जाण्याचं कार्य ते करतील. या माळ्यावर आपण आता अष्टविनायकाचं दर्शन करूया. चला. अष्टविनायकातलं पहिलं मंदिर अर्थात मोरगावचं मोरेश्वर हे एक ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिर आहे. असं म्हटलं जातं की अष्टविनायकाची सुरुवात आणि ह्याची सांगता ही मोरगावच्या दर्शनानेच होते. जर तसं नाही झालं तर अष्टविनायक यात्रेचं फळ तुम्हाला प्राप्त होत नाही. सतयुगी सिंदुरासूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाची तपस्या करून अमृतकुंभ प्राप्त केले जेणेकरून त्याला पराजित करणं कोणालाच जमलं नाही. त्याच्या याचमुळे त्याने सृष्टीमध्ये हाहाकार माजवणं सुरू केलं. शेवटी श्री गणेशाने मयुरेश्वर रूप धारण करून सिंदुरासुराचा वध केला. या अवतारामध्ये त्यांचं वाहन मयूर अर्थात मोर होतं आणि म्हणूनच त्यांना मयुरेश्वर या नावाने संबोधित करण्यात आलं. अष्टविनायकातलं दुसरं मंदिर अर्थात सिद्धटेकचं सिद्धिविनायक हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि ह्याला खूप ऐतिहासिक महत्त्व आहे. भगवान श्री गणेशाच्या सगळ्या मूर्त्या सहसा डावीकडं सोंड असलेल्या असतात, पण ही एकमेव अशी मूर्ती आहे जी उजवीकडं सोंड करून आहे. या मंदिराची महती ही अशी की सतयुगामध्ये भगवान विष्णू ध्याननिद्रेत असताना मधुकैटभ नावाच्या दैत्यांनी त्यांच्या कानातून जन्म घेतला.
विष्णूच्या अंशातून जन्म घेतल्यामुळेच हे दैत्य अजय होते आणि यांचा पराजय कोण करू शकत नव्हतं. शेवटी ध्याननिद्रेतून जागृत होऊन भगवान विष्णूंनी त्यांना युद्धासाठी ललकारलं. पण काही केल्या विष्णूंना सुद्धा त्यांचा पराजय करता आला नाही. शेवटी ब्रह्मदेवाच्या म्हणण्यावरनं त्यांनी श्री गणेशाचं स्तवन अर्थात त्यांची पूजा केली. श्री गणेशाने प्रकट होऊन त्यांना सिद्धी अर्थात एक अशी शक्ती दिली ज्याचा वापर करून त्यांनी मधुकैटभाचा वध केला. याच गोष्टीची आठवण आणि श्री गणेशाची कृपा म्हणून त्यांनी सिद्धटेकमध्ये भगवान श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. अष्टविनायकातलं तिसरं स्थान हे पाली येथील बल्लाळेश्वराचं मंदिर आहे. हे मंदिर पाली येथे आहे आणि भक्ताच्या नावावरती असलेलं हे एकमेव मंदिर आहे. बल्लाळेश्वराची कथा अशी आहे. आख्यायिकेनुसार त्रेतायुगामध्ये पाली गावामध्ये कल्याण नावाच्या वाण्याला बल्लाळ नावाचा एक मुलगा झाला, जो की परम गणेश भक्त होता. तो त्याच्या मित्रांसोबत गणपतीची पूजा करीत असे. एके दिवशी मुलांना गावाबाहेर नेऊन एक भला मोठा धोंडा आदळून ठेवला आणि त्या धोंड्याला गणपती म्हणून त्याची पूजा करायला लागली. मुले गणेश भक्तीमध्ये इतकी गुंग होऊन गेली की घरी जायचं विसरून गेली. सर्व मुलांचे पालक त्याच्या परतण्याची वाट बघत होते. जेव्हा मुलं आली नाहीत तेव्हा त्यांनी बल्लाळचे वडील कल्याण यांच्याकडे गेले आणि बल्लाळची तक्रार केली. क्रोधित झालेल्या कल्याणने हातात काठी घेऊन आपल्या मुलाला शोधायला निघाला. आपल्या मुलाला गणेश पुराण ऐकत असल्याचं पाहून त्याला त्याचा क्रोध अनावर झाला आणि संतापाच्या भरात त्याने काठी घेऊन मुलांना बांधलं आणि छोटीसं देऊळ जे बल्लाळाने श्री गणेशाच्या उपासनेसाठी उभं केलं होतं त्याला तोडून टाकलं. सोबतच ज्या धोंड्याला गणपती म्हणून बल्लाळ पूजा करीत होता त्यालासुद्धा त्याने तलावात फेकून दिले आणि कुत्सितरित्या बल्लाळाला म्हटला, आता पाहू कोणता देव तुला वाचवतो ते. बल्लाळ रक्तबंबाळ आणि जखमी होऊन बेशुद्ध पडला होता. त्याची गणपतीला दया आली. श्री गणेशाने त्याला ब्राह्मण रूपात दर्शन दिले. त्याचा स्पर्श होताच बल्लाळची तहान भूक मिटून गेली आणि अंगावरच्या सगळ्या जखमा निघून गेल्या. आपल्या भक्ताला अशा पीडेत जाऊन श्री गणेशाने त्याला शुद्धीवर आणले आणि त्याला विचारले की वत्सा माग तुला काय हवे. तेव्हा बल्लाळाने श्री गणेशाला म्हटलं की हे प्रभू, ज्या व्यक्तीने तुझ्या भक्ती करत असताना माझ्या भक्तीत विघ्न आणला त्याला आजन्मासाठी रोगी बनवून टाक. सोबतच तू इथं सगळ्या लोकांच्या कृपा करण्यासाठी त्यांच्यावरती तुझी कृपा राहावी याकरता तू इथे अंशरूपात राहा. श्री गणेशाच्या या गोष्टीने मान दिला आणि येथे बल्लाळेश्वर म्हणून प्रस्थापित झाले. अष्टविनायकातलं चौथं मंदिर हे महडचं श्री वरदविनायक आहे. वरदविनायक रूपात श्री गणेश सगळ्या भक्तांच्या आशा आकांक्षा पूर्ण करतात. मुंबई पुणे महामार्गाहून 3 किलोमीटर दूर असलेल्या खोपोलीजवळ हे मंदिर आहे. वरदविनायकची कथा अत्यंत रोचक आहे. कथेनुसार कौंडिण्यपूरचा सम्राट रुक्मांगद एकदा शिकारीला जंगलात गेला असता ऋषी वाचनक्वी याच्या आश्रमात राहिला. तिथे ऋषीची पत्नी मुकुंदा त्याच्यावर भाळली, पण राजकुमाराने तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. क्रोधित झालेल्या मुकुंदाने त्याला कुष्ठरोगी होण्याचा श्राप दिला. हा श्राप मिळताच तो आश्रम सोडून निघून गेला. मुकुंदा राजकुमारासाठी झुरत असलेली पाहून इंद्राने रुक्मांगद याचा वेश धारण करून तिच्या प्रेमाचा स्वीकार केला. त्यातून मुकुंदाला दिवस गेले आणि तिने घृत्स्मन नावाच्या मुलाचा जन्म दिला. घृत्स्मन याला जेव्हा आपल्या जन्माविषयी समजले तेव्हा त्याने आपल्या आईला श्राप दिला की ते एक बोरी वृक्षामध्ये जड होऊन जाईल. तसंच क्रोधित झालेल्या त्याच्या आईने सुद्धा त्याला दैत्याचं वडील होण्याचा श्राप दिला. आपल्या मिळालेल्या श्रापाने दुःखी होऊन तो पुष्पक अरण्यात जाऊन श्री गणेशाची तपस्या करू लागला. श्री गणेशांनी प्रसन्न होऊन त्याला श्रापमुक्त होण्याचा आशीर्वाद दिला आणि त्याला ब्रह्मज्ञानी बनवून दिले. अशा रीतीने पुढे जाऊन घृत्स्मद याला त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा जन्म झाला. त्रिपुरासुराने त्रिलोक्यात जेव्हा हाहाकार माजवला तेव्हा श्री महादेवानी त्याचा वध केला. अशा रीतीने या गोष्टीची आठवण म्हणून घृत्स्मद यांनी महड येथे वरदविनायकाच्या गणपतीचं जे आहे प्रस्थापना केली. अष्टविनायकातला 5वा गणपती हा थेऊरचा चिंतामणी. हे मंदिर पुण्याहून पुणे सोलापूर महामार्ग 22 किलोमीटर अंतरावर आहे. मुळा मुठा भीमा या 3 नद्याच्या संगमावर थेऊर येथे हे मंदिर वसलेले आहे. या मंदिराची कथा अशा रीतीने. कथेनुसार राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासूर याला जन्म दिला. जेव्हा गणासूर ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेव्हा ऋषींनी त्याला जवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासुराला पंचपक्वानाचे जेवण खाऊ घातले.
गणासुराने चिंतामणी रत्नाचा लोभ झाला आणि त्याने कपिल ऋषी करून तो रत्न जबरदस्ती हिसकावून घेतला. कपिल ऋषीने शेवटी श्री गणेशाची आराधना केली. गणपतीने गणासुराला पराभूत करून तो मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिल ऋषी यांना दिला. कपिल ऋषीने आनंदित होऊन तोच रत्न श्री चिंतामणी रत्न अर्थात श्री गणेशाला जो आहे सुपूर्द केला. आणि म्हणूनच सगळ्या चिंताचं हरण करणारा चिंतामणी श्री गणेश म्हणून श्री गणेशाला चिंतामणी म्हणून संबोधित केलं जातं. आणि म्हणूनच थेऊर येथे श्री चिंतामणी ह्याचं मंदिर जे आहे स्थापित करण्यात आलं. अष्टविनायकातला 6वा गणपती हा लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक गणपती. लेण्याद्री डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा चाकण राजगुरुनगर यांच्या मार्गे 2.5 तासाच्या अंतरावरती आहे. गिरिजा हिचा पुत्र अर्थात गिरिजात्मक या रीतीने हे नाव पडलेले आहे. अष्टविनायकांपैकी हे एकच असे मंदिर आहे जे पर्वतावर असून ते 18 गुहा असलेले एक बौद्ध गुहांचं संकुल स्थित आहे. श्री गणेश येथे 8व्या गुहेत स्थित आहेत. या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असंही संबोधित केलं जातं. गिरिजात्मजाची कथा अशा रीतीने. श्री गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन श्री गणेशाला आपल्यापुढे जन्म घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तपस्या केली. भाद्रपद चतुर्दशीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्तीची स्थापना केली. गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्यासमोर 6 हात आणि 3 डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला. असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारामध्ये गणपतीने लेण्याद्रीवर 15 वर्ष वास्तव्य केलं. या अवतारात त्यांनी अनेक दैत्यांचा सुद्धा संहार केला. तर ही होती कथा अष्टविनायकाच्या 6व्या गणपती लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मक याची. अष्टविनायकातला 7वा गणपती हा ओझरचा श्री विघ्नेश्वर. हे देऊळ लेण्याद्रीपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि तेथे गणपतीने विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा पराभव केला म्हणून त्याला विघ्नेश्वर म्हणून तिथे पूजित केलं जातं. विघ्नेश्वराचा अर्थ विघ्नांना दूर करणारा गणपती. विघ्नेश्वराची कथा अशा रीतीने. पुराणानुसार एकदा अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ केला आणि त्यामुळे संतप्त झालेल्या इंद्राने विघ्नासुराला तिथे विध्वंस करण्यास आणि यज्ञ बंद पाडण्यासाठी धाडले. विघ्नासुराने यज्ञामध्ये बाधा तर टाकलीच, शिवाय त्याने विश्वामध्ये अनेक विघ्न निर्माण करून टाकली. म्हणूनच पृथ्वी तळावरील लोकांनी श्री गणेशाची पूजा केली आणि त्यांना प्रार्थना केली की या विघ्नांपासून त्यांना दूर करण्यात यावं. लोकांच्या या प्रार्थनेला मान देत श्री गणेशाने पराशर ऋषीचा पुत्र म्हणून जन्म घेतला आणि विघ्नासुराबद्दल घनघोर युद्ध करून त्याचा पराभव केला. आपला पराभव स्वीकार करून विघ्नासुराने श्री गणेशाकडे ही प्रार्थना केली की देवा, तुझ्या नावासोबत तुझ्या या भक्ताचं सुद्धा नाव जोडलं जावं. आणि म्हणूनच त्या दिवसापासून विघ्नांना दूर करणारा परमेश्वर म्हणून विघ्नेश्वर या नावाने श्री गणेशाची पूजा करण्यात आली. अष्टविनायक यात्रेतील सगळ्यात शेवटचा गणपती हा रांजणगावचा श्री महागणपती. हा गणपती पुणे अहमदनगर मार्गावर ओझरपासून 2 तासावर आहे. अष्टविनायक यात्रेतील हा 8वा गणपती सर्व शक्तिशाली असल्याचं मानले जाते. या जागेची कथा अशा रीतीने. पुराणानुसार ऋषी ग्रीत्समद याने आपल्या आईच्या शापामुळे त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाला जन्म दिला, जो की श्री गणेशाचा परमभक्त होता. पण शक्तीच्या अहंकारामुळे तो मदमस्त झाला आणि लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी सगळ्यांनी श्री महादेवाची पूजा करून त्यांना या राक्षसापासून मुक्ती करण्यात यावी अशी विनंती केली. महादेवाने भक्तांच्या आग्रहाखातर या राक्षसाशी युद्ध केलं, पण काही केलं त्यांच्यापासून पराभूत करू शकले नाही. शेवटी ब्रह्मदेवाच्या म्हणण्यावरनं त्यांनी श्री गणेशाची पूजा करून त्यांना त्रिपुरासुराचा वध करण्याचं वरदान मागितलं. श्री गणेशाने त्यांना आशीर्वाद दिला. याच्यामुळेच युद्धासाठी परत गेलेल्या महादेवानी आपला 3रा नेत्र उघडून तत्काळ त्रिपुरासुराला भस्म केलं. श्री गणेशाच्या कृपामुळेच त्रिपुरासुराचा वध करणं सहज झालं, शक्य झालं. म्हणूनच महादेवाने येथे अर्थात रांजणगाव येथे श्री गणेशाची मूर्ती स्थापित केली आणि सर्वशक्तिमान श्री महागणपती म्हणून त्याला नाव दिले. 12 ज्योतिर्लिंगातलं पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे गुजरात येथील सोरटी सोमनाथ. हे ज्योतिर्लिंग भारतात ऐतिहासिक आहे आणि भारतीय देवळांमध्ये सगळ्यात श्रीमंत देवळांपैकी एक आहे. ह्याच्याच कारणामुळे ह्याच्यावरती भरपूर परकीय आक्रमण झाले आणि ह्याला बरेचदा तोडण्यात सुद्धा आलं आणि बरेचदा याचा जीर्णोद्धार सुद्धा झाला. आत्ताच्या समयी जे मंदिर आपण पाहतो
त्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि त्याचं पुनर्वसन हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1947 साली केलं. पुराणानुसार दक्ष प्रजापती याच्या 27 कन्या होत्या, ज्यांना आपण 27 नक्षत्र म्हणूनही ओळखतो. त्यापैकी एक रोहिणी होती, जिच्यावरती चंद्रदेवाचं मनापासून प्रेम होतं. पण दक्ष प्रजापतीने अट घातली की जर चंद्रदेवाला रोहिणीशी विवाह करायचा असेल तर त्याला उर्वरित 26 कन्यांशी पण विवाह करावा लागेल. नाईलाजाने चंद्रदेवाला हे मान्य करावं लागलं. पण त्याचं प्रेम हे फक्त रोहिणीपुरतंच मर्यादित होतं. हे जाणून घेतल्यावरती विक्षिप्त झालेल्या त्यांच्या इतर पत्नींनी येऊन दक्षकडे चंद्राची प्रतारणा केली. क्रोधित झालेल्या दक्षाने चंद्राला सांगितले की त्याने आपल्या इतर पत्नींना सुद्धा समान प्रेम करावे, ज्यावर चंद्राने नकार दिला. क्रोधित झालेल्या दक्षाने त्याला श्राप दिला की त्याला क्षयरोग होईल आणि त्याची चमक निघून जाईल. शेवटी व्यथित झालेल्या चंद्राने नारद मुनींकडे हात पसरून विनंती केली, तेव्हा नारद मुनींनी त्यांना महादेवाची प्रार्थना करायचं सांगितलं. शेवटी समुद्रतटवर जाऊन रोहिणी आणि चंद्रदेवाने महादेवाच्या मृत्युंजय मंत्राचा जाप केला. प्रसन्न होऊन महादेव तिथे प्रकटले आणि त्याला त्या शापापासून मुक्ती दिली. त्यामुळेच चंद्रदेवाने महादेवाला प्रार्थना केली की तुमच्या कृपादृष्टीमुळे माझा आलेला क्षयरोग निघून गेला. अशा रीतीनेच तुम्ही इथे उपस्थित राहा, जेणेकरून येणाऱ्या भक्तांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळेल. त्याची विनंतीचा स्वीकार करून महादेव तेथे सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या रूपात उपस्थित झाले. या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार परमपिता ब्रह्मदेव यांनी केला. तेच हे सोरटी सोमनाथचं महादेव मंदिर. 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिसरं ज्योतिर्लिंग हे म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. श्री गणेशाला प्रथम पूज्याचा अधिकार दिल्यावरती रुष्ट झालेले कार्तिकेय स्वामी दक्षिणेकडे अगस्त्य ऋषींच्या आश्रमात जाऊन धर्माचा प्रसार करण्यासाठी निघून गेले. व्यथित झालेली माता पार्वतीने महादेवाकडे आपल्या पुत्राला म्हणून परत कैलासावर आणण्याची विनंती केली. शेवटी न राहता दोघेही नारद मुनीच्या सहाय्याने दक्षिणेकडे अगस्त्य ऋषीच्या आश्रमाकडे निघायला लागले. तिथे गेल्यावरती भील स्वरूपाचं त्यांनी धारण केलं. महादेवाने अर्जुन, माता पार्वतीने मल्लिका आणि नारदाने तुमरू या नावात तिथे भक्तांना दर्शन दिले. शेवटी एके दिवशी भिल समाजाच्या रीतिरिवाजानुसार महादेव आणि माता पार्वतीचं तिथं विवाह करण्यात आलं आणि त्यांना आशीर्वाद घेण्याकरता मुरुगन स्वामी अर्थात कार्तिकेय महाराज यांच्याकडे नेण्यात आलं. भिल स्वरूपात असताना सुद्धा कार्तिक महाराजांनी आपल्या माता पिता अर्थात देवादिदेव महादेव आणि जगज्जननी माता पार्वती यांना ओळखलं आणि जाऊन त्यांच्या चरणावरती लोटांगण घातलं. मुरुगन स्वामी एका भिलाच्या पाया का पडतायत ह्या आश्चर्यात पडलेल्या अगस्त्य मुनींना शेवटी महादेव आणि माता पार्वतीने मूळ रूपात दर्शन दिले आणि शेवटी कुमार कार्तिकेयला कैलास येण्यासाठी विनवले. तसं होत असतानाच कुमार कार्तिकेय यांनी भिल समाजाच्या उद्धारासाठी महादेवाला तिथे ज्योती स्वरूपात राहण्याचं विनंती केली. शेवटी महादेव आणि माता पार्वती यांनी आपली अमर ज्योती मल्लिकार्जुन या नावाने तिकडं उपस्थित असलेल्या शिवलिंगामध्ये देऊन टाकली आणि त्या क्षणापासून कुमार कार्तिकेयद्वारा पूजित असलेलं ते ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं गेलं. हे ज्योतिर्लिंग श्रीशैल्य येथे वसलेले आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे उज्जैन येथे स्थित आहे. पुराणानुसार सतयुगी दूषण नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाची कठोर आराधना करून त्यांच्याकडनं अवध्य होण्याचं वरदान मागितलं. अर्थात त्यांचा वध कुठल्याही देव, दानव, मानव, यक्ष, गंधर्व, किन्नर, नाग यांच्यापैकी कोणाच्याही हातनं होऊ नये असं वरदान मागितलं. ब्रह्मदेवाने वरदान देताना त्याला चेतावणी दिली की काहीही झालं तरी शिवभक्तांना त्रास देऊ नको, अन्यथा सर्वनाशाला प्राप्त होईल. वरदान प्राप्त झाल्यावर तो त्रैलोक्यात हाहाकार माजवू लागला. शेवटी एके दिवशी त्याने उज्जैनच्या राजाला सुद्धा बंदी बनवलं आणि उज्जैनमध्येच असलेल्या एका शिवभक्त श्रीकर ह्याला सुद्धा त्रास द्यायला सुरुवात झाली. शेवटी आपल्या भक्तांच्या करुण पुकारला हाकेला मान देऊन महादेव तिथे प्रकटले आणि त्यांनी रौद्ररूप धारण करून तिथेच दूषणला तत्काळ भस्म करून टाकले. त्याच भस्मातून त्यांनी महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. सोबतच श्रीकरच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याने असं वरदान दिले की द्वापरयुगी ते नंद म्हणून गोकुळात जन्म घेतील आणि विष्णू भगवानच्या 8व्या अवतार श्रीकृष्णाचे धर्मपिता म्हणूनही ते ओळखले जातील. शेवटी
तिथे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगात भोलेनाथ स्थापित झाले. आणि असं म्हणतात की महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची जो कोणी भस्मारती करतो त्याला मोक्षाची तत्काळ प्राप्ती होते. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. सतयुगी विंध्याचल पर्वताने महादेवाची घोर तपस्या केली आणि तपस्येचे फलस्वरूप मला या जगातला सगळ्यात उंच पर्वत बनव असं वरदान मागितलं. हे वरदान नाईलाजाने महादेवाला त्याला द्यावं लागले. वरदान प्राप्त झाल्यावरती विंध्याचलाने आपला आकार उंच केला. त्याचा आकार इतका वाढला की शेवटी तो सूर्यालाही झाकू लागला. शेवटी त्याच्या या विक्राळ रूपाला सौम्य करण्याकरता महादेवाने अगस्त्य ऋषी यांना बोलवले. अगस्त्य ऋषी हे सप्तऋषींपैकी एक आणि विंध्याचल त्यांना आपला गुरु मानायचा. शेवटी अगस्त्य ऋषींना त्यांनी दक्षिणेकडे जाण्यासाठी विंध्याचलला मार्ग द्यावा असं सांगितले आणि सोबतच तुम्ही दक्षिणेकडेच राहा जेणेकरून तो परत आपला आकार वाढवणार नाही असं महादेवाने त्यांना सुचवले. शेवटी अगस्त्य ऋषी विंध्याचलाच्या पायथ्याशी पोचल्यावरती विंध्याचलाला त्यांनी आपला आकार लहान करायला सांगितले जेणेकरून त्यांना दक्षिणेकडे जाता येईल असं सांगितले. विंध्याचलाने आपला आकार लहान केला. सोबतच अगस्त्य ऋषी यांनी मी जोपर्यंत उत्तरेत येत नाही तोपर्यंत तू असाच वाकून राहा, असाच तुझा आकार लहान ठेव म्हणून त्याला सुचवले. आणि शेवटी अगस्त्य ऋषी दक्षिणेकडे गेले. ते परत कधी न येण्यासाठी. शेवटी अगस्त्य ऋषीने हे का केले हे कळाल्यावरती आपल्या केलेल्या कृत्यावरती विंध्याचल लाजला आणि शेवटी त्याने महादेवाची तपस्या केली प्रायश्चित्तेसाठी. तपस्या केल्यावरती महादेव तिथे प्रकटले आणि त्यांना क्षमा केलं. महादेवाने विंध्याचलला वरदान मागायला सांगितले. तेव्हा तुम्ही माझ्याच येथे ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थापित व्हावे असे सांगितले. शेवटी महादेवाने विंध्याचलच्या तटावरती ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थापित झाले आणि अशा रीतीने तिकडच्या लोकांचा विंध्याचल सोबतच उद्धार झाला. भीमाशंकर ज्योतिर्लिंग. त्रेतायुगामध्ये भगवान विष्णूने श्रीरामाचा अवतार घेऊन सगळ्या असुर जातीचा संहार केला. रावणासह त्याच्या सगळ्या असुर कुळाला त्यांनी समाप्त केलं. पण ज्यावेळेस रावणाचा वध झाला त्यावेळेस कुंभकर्णाची पत्नी गर्भवती होती आणि त्याने भीम नावाच्या राक्षसाला जन्म दिला. आपल्या वडिलांचा वध कोणी केला हे जाणून झाल्यावरती मोठ्या झालेल्या भीमाने ब्रह्मदेवाची आराधना केली आणि त्यांना हे वरदान मागितलं की मला या त्रिलोकातला सर्वश्रेष्ठ योद्धा बनव आणि माझा कोणीही वध करू नये. हे होत असताना ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिलेच पण सोबतच त्याला शिवभक्तांवर अत्याचार करू नको म्हणून त्याने सांगितले. ब्रह्मदेवाकडनं वरदान प्राप्त केल्यावरती भीमाने त्रिलोकात आपलं राज्य प्रस्थापित केलं. त्याची कीर्ती रावणाहूनही मोठी होऊ लागली. पण तसं होत असताना तो अत्याचारी आणि दुराचारी झाला आणि असं करताना त्याने शिवभक्तांवरही अत्याचार करणं सुरू केलं. अशा वेळेसच शेवटी न राहून महादेवाने तिकडे अघोर रूपात प्रकट झाले आणि त्यांनी भीमासोबत तुंबळ युद्ध केले आणि युद्धामध्ये त्यांनी भीमाचा वध केला. आपल्या अंतसमयी पोचलेल्या भीमाने शेवटी महादेवाला ओळखले आणि त्यांच्यासमोर हात जोडून क्षमायाचना केली आणि विनंती केली की हे प्रभू, तुमच्या नावासोबत सुद्धा माझं नाव जोडलं जावं असं काहीतरी करा जेणेकरून लोक मला दुष्ट म्हणून ओळखणार नाही. मृत्यूसमयी पस्ताव झालेल्या आपल्या या भक्ताला वरदान स्वरूप त्यांनी घोषणा केली की मी येथे भीमाशंकर या नावाने ज्योतिर्लिंग रूपात स्थापित होईल आणि इथे पूजा करणाऱ्याला मोक्षाची प्राप्ती होईल. तर अशा रीतीने भगवान शंकराने भीम राक्षसाला दिलेल्या वरदानामुळेच तेथे भीमाशंकर ज्योतिर्लिंग स्थापित झाले. 12 ज्योतिर्लिंगातलं दुसरं ज्योतिर्लिंग हे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग. असं म्हणतात की 28व्या मन्वंतराच्या सुरुवातीला महादेव अर्धनारी नटेश्वर रूपात सृष्टीत जन्माला आले आणि त्यांनी नटनागर राग गाऊन नारायण अर्थात भगवान विष्णू यांची उत्पत्ती केली आणि भगवान विष्णूच्या करकमलातून त्यांच्या नाभीतून कमळाच्या रूपात ब्रह्मदेवाची सुद्धा उत्पत्ती झाली. हे सगळं होण्यापूर्वी महादेवाने माता पार्वतीच्या इच्छेवरनंच सृष्टीपेक्षाही एक वेगळी नवीन सृष्टी निर्माण केली. त्या सृष्टीचं नाव होतं काशी, जी की त्रिलोकीनाथ भगवान शंकराच्या त्रिशूलावरती बसली होती. आणि ही काशी जगाच्या इतर कुठल्याही जागेंपेक्षा निराळी आहे असं वरदान महादेवाने दिलं. येथे आलेल्या व्यक्तीने जेव्हा खऱ्या मनाने महादेवाची प्रार्थना करेल तेव्हा त्याला मोक्षाची प्राप्ती होईल असंही वरदान देण्यात आलं.
ही आहे काशी विश्वनाथ याची कथा. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. सतयुगामध्ये गौतम ऋषी आणि अहिल्या देवी यांनी वरुण देवाची तपस्या करून एक जलकुंडाची निर्मिती करण्याची त्यांना विनंती केली. त्यांच्या या विनंतीचा मान राखून तिकडे त्यांनी जलकुंडे बनवले. त्या जलकुंडातून लोक पाणी घेत होते. अशा रीतीनेच त्या क्षेत्रामध्ये सर्वत्र हिरवीगार शेती होत होती, धनधान्य सुपीक होत होते. अशाच एके दिवशी एक भिलराज तिथे पाणी घेण्यासाठी आला. त्यांच्या पाठोपाठ ब्राह्मण स्त्रियासुद्धा आल्या. पण आम्ही ब्राह्मण आहोत म्हणून आम्हाला जल पहिले देण्यात यावे असं त्यांनी गौतम ऋषीकडे आग्रह धरला. पण गौतम ऋषी हे धर्मात्मा असल्यामुळे पहिले हे भिल लोक आले होते म्हणून यांना पहिले पाणी दिलं जाईल असं सांगून भिल्लांना पहिले पाणी घ्यायला दिले. त्यांच्या अशा या वागण्याने क्रोधित झालेल्या ब्राह्मण स्त्रियांनी जाऊन आपल्या पतिदेवांकडे त्यांची तक्रार केली. शेवटी आपल्या पत्नींच्या आग्रहास्तव त्यांनी यज्ञदेवतेचं आवाहन करून त्यांना गौतम ऋषीवरती ब्रह्महत्येचा आरोप लावण्यात यावा असं काहीतरी करावं म्हणून वरदान मागितले. नाईलाजाने यज्ञदेवताने तिथे एका मेलेल्या गायीच्या रूपात गौतम ऋषींच्या आश्रमात प्रकटले. गौतम ऋषी यांनी गोहत्या केली आहे, ब्रह्महत्या केली आहे म्हणून त्यांनी आता पस्तावा केला पाहिजे, त्यांनी गंगेला इथे अवतरित केलं पाहिजे म्हणून ब्राह्मण स्त्रियांनी आकांडतांडव केला. शेवटी न राहून गौतम ऋषी आणि अहिल्या यांनी शंकराची आराधना करणं सुरू केलं. त्यांच्या कठोर आराधनेला प्रतिसाद म्हणून महादेव तिथे माता पार्वती सकट प्रकटले. त्यांची आराधना इतकी निश्चल आणि इतकी सत्य होती की त्यांच्या आराधनेच्या प्रभावाखाली भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव सिद्ध तिथं प्रकटले. आणि शेवटी त्यांनी गौतम ऋषीपुढे सगळं स्पष्ट करून सांगितले की कशा रीतीने त्यांच्यावरती हा खोटा आरोप लावण्यात आला आहे. तरीही लोककल्याण हेतू गंगेचं अवतरण करण्यात यावं म्हणून त्यांनी महादेवाकडे प्रार्थना केली. अशा रीतीने गंगा तिथं प्रकटली आणि गोमती नदी म्हणून तिथून प्रवाहित होऊ लागली. सोबतच वरदान स्वरूप ब्रह्मा, विष्णू, महेश आणि माता पार्वती या चौघांनी आपली आत्मज्योती त्या लिंगामध्ये टाकली आणि अशा रीतीने ते ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखण्यात आलं. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग. ब्रह्मदेवाकडनं वरदान प्राप्त करून लंकेश रावण त्रैलोक्य विजय प्राप्त करायला निघाला. देव, दानव, मानव, यक्ष, गंधर्व, किन्नर, दैत्य सर्वांवर विजय प्राप्त करून झाल्यावरती तो कैलासाकडे वळाला. त्याने त्रिलोकीनाथ भगवान शंकराला युद्धासाठी ललकारले. महादेवाने त्याचा युद्धात पराभव केला. हा पराभव पसनी न पडल्यामुळे रावणाने शेवटी महाकाय रूप धारण करून कैलासाला आपल्या खांद्यावरती उचललं. त्याचं हे दुस्साहस पाहून क्रोधित झालेल्या महादेवाने आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने कैलासासकट रावणाला सुद्धा दाबून टाकले. कैलासाच्या वजनाखाली दाबलेल्या रावणाला पश्चाताप झाला आणि केलेल्या चुकीसाठी त्याने महादेवाची प्रार्थना करून क्षमा मागितली. शिवस्तुती करताना त्याने एक स्तोत्र रचले जे पुढं जाऊन शिवतांडव स्तोत्र म्हणून प्रसिद्ध झाले. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवाने त्याला अनेक वरदान दिले. सोबतच त्याला चंद्रहास खडकसुद्धा भेट म्हणून दिलं. एवढ्यावर सुद्धा रावणाची तृप्ती झाली नाही. त्याने महादेवाला प्रभू तुम्ही लंकेत येऊन स्थापन व्हा असं इच्छा मागितली. महादेव तर कैलास सोडून जाऊ शकत नव्हते. शेवटी त्यांनी आपलं आत्मलिंग रावणाला देऊन म्हणाले, हे घेऊन जा, ह्याच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही. शेवटी रावण खुश होऊन लंकेसाठी निघाला. पण देवतांची हालत खराब झाली. कारण जर रावण लंकेमध्ये महादेवाचा आत्मलिंग घेऊन गेला तर त्याला कोणीही परास्त करू शकणार नाही किंवा त्याचा कोणी वधही करू शकला नसता आणि तो अमर झाला असता. शेवटी त्यांनी आपली ही व्यथा श्री गणेशाकडे व्यक्त केली. श्री गणेशांनी देवांना आश्वासन दिलं की ते त्यांना याच्यातून मुक्त करतील. शेवटी श्री गणेशाने एका गरीब शेतकऱ्याच्या पोराचं रूप धारण करून पृथ्वी लोकावरती अवतरले. संध्याकाळ होण्याची वेळ आली होती तेव्हा रावणाने संध्यापूजेसाठी पृथ्वी लोकावरती पाऊल ठेवले. तसं होत असताना हातातलं आत्मलिंग ठेवावं कुठे, कारण स्वयं महादेवाने सांगितलं होतं की याचा पृथ्वीशी स्पर्श होताच हे तिथंच स्थापित होईल आणि तिथून तुला परत काढता येणार नाही. शेवटी त्याने ते शिवलिंग शेतकरीच्या मुलाच्या रूपात उभ्या असलेल्या श्री गणेशाच्या हातात देऊन त्याला हे जमिनीवर टेकू नको, मी माझी संध्यापूजा उरकून येतो असं सांगून तिथून निघून गेला. रावणाला 3 वेळा हाक मारून श्री गणेशाने शेवटी ते शिवलिंग जवळच्याच टेकडीवरती ठेवून टाकले आणि ते तिथून ध्यानस्थ झाले, अर्थात अदृश्य झाले.
तिथं आल्यावरती शिवलिंग आणि तो गोवाळीन कुठंच दिसत नाही हे पाहिल्यावरती व्यथित झालेल्या रावणाने इकडे तिकडे शोधाशोध सुरू केली आणि शेवटी त्याला टेकडीवरती ते शिवलिंग टेकवल्याचं दिसलं. व्यथित झालेला रावण परत लंकेत रिकाम्या हाती निघून गेला आणि तिथे श्री गणेशाच्या इच्छेवरनं महादेव प्रकटले आणि त्यांनी आपली ज्योती त्या आत्मलिंगाला देऊन तिथे वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थापित झाले. नागेश्वर ज्योतिर्लिंग. नागेश्वर ज्योतिर्लिंग हे दारुकवन गुजरात येथे स्थित आहे. पुराणानुसार तारकासूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाकडनं वरदान मागितले की त्याचा वध फक्त शिवपुत्राच्या हातीच व्हावा. हे वरदान प्राप्त झाल्यावरती त्याने त्रैलोक्यात हाहाकार माजवणं सुरू केलं. त्याच्या या कार्यामध्ये दारुक नावाच्या राक्षसाने सुद्धा सहाय्य केलं. दारुक देवाची भक्ती करणाऱ्या लोकांवरती अत्याचार करायचा. अशा वेळेसच सुप्रिय नावाचा एक व्यापारी नौकेतून आपल्या गावी जात होता. तो एक अनन्य शिवभक्त होता. त्याला कैद करून त्यांनी एका गुहेत डांबले. तिथे सुद्धा तो शिवनामाचा जाप करत राहिला. शिवनामाचा जाप काही केला हा थांबत नाही हे पाहिल्यावरती क्रोधित झालेल्या दारुकने गुहेत प्रवेश करून सुप्रियला मारण्यासाठी पुढे सरसावला. तेव्हाच आपल्या भक्ताच्या रक्षणार्थ महादेव तिथे रौद्ररूप धारण करून महाकाय रूपात प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या तिसऱ्या नेत्र उघडून त्याला तिथे तत्काळ भस्म केलं. शेवटी आपल्या भक्ताला त्याने वरदान मागायला सांगितले. तेव्हा सुप्रिय ह्याने या राक्षसांपासून स्वतःची रक्षा ज्याप्रमाणे तुम्ही माझी केली अशा रीतीनेच प्रत्येक लोकांची सुरक्षा तुमच्या हातने व्हावी म्हणून इथे तुम्ही ज्योतिर्लिंगात स्थापित व्हावे असं वरदान मागितले. शेवटी महादेवाने त्याच्या विनंतीचा मान राखून तेथे नागेश्वर ज्योतिर्लिंगात स्थापन झाले. रामेश्वर ज्योतिर्लिंग. ब्रह्मदेव आणि महादेवाकडनं मिळालेल्या वरदानाने उन्मत्त झालेल्या रावणाने त्रैलोक्यात अधर्माचं राज्य सुरू केलं. त्याने अधर्माची सगळी पराकाष्ठा तेव्हा पार केली जेव्हा त्याने श्रीरामाच्या पत्नी सीतेचं अपहरण करून त्यांना लंकेत आणलं. आपल्या पत्नीला सोडवण्याकरता प्रभू श्रीराम लंकेकडे कूच करू लागले आणि भारताच्या दक्षिण तटावर पोचल्यावरती त्यांनी वानरांच्या सहाय्याने तिथे सेतू बांधणं सुरू केलं. याच दरम्यान त्यांनी महादेवाची पूजा करून आराधना करून त्यांना मला रावणावरती विजय प्राप्त करण्याचं वरदान द्या असं इच्छा प्रकट केली. महादेव तिथे प्रकट होऊन त्यांना हे वरदान दिले. सोबतच प्रभू तुम्ही येथे ज्योतिर्लिंगात स्थापित व्हावं असंही श्रीरामाने त्यांना विनंती केली आणि म्हणूनच तिथे रामेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात ते तिकडे स्थापित झाले. रावणावरती विजय प्राप्त करून आल्यावरती ब्रह्महत्येपासून मुक्त व्हावं म्हणून श्रीरामाने परत एकदा महादेवाची पूजा करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान त्यांनी हनुमानाला कैलासावर जाऊन महादेवाचं आत्मलिंग घेऊन ये म्हणून सांगितलं. हनुमान तीव्र गतीने कैलासाकडे पळाले पण येथे शिव आराधना करण्यासाठी तत्पर असलेल्या श्रीरामाला लिंगाची वाट पाहण्यात फार वेळ निघून जात होता. सोबतच मुहूर्त निघून जात होता. अशा वेळेस त्यांनी स्थापित केलेल्या शिवलिंगाचीच आराधना करणं सुरू केलं. या दरम्यान कैलासावरनं महादेवाचा आत्मलिंग घेऊन आलेला हनुमान तेथे पाहू लागला की श्रीराम महादेवाची आराधना त्यांनी सुरूच केली. शेवटी हनुमान व्यथित झाले. त्यांची ही व्यथा पाहून श्रीरामाने त्यांना सांगितले की तू आणलेले आत्मलिंगसुद्धा इथेच प्रस्थापित कर आणि रामेश्वराचं दर्शन घेण्यापूर्वी इकडच्या लोकांना हनुमंतेश्वरचं दर्शन घेणं आवश्यक असेल आणि म्हणूनच महादेवाचं आत्मलिंग घेऊन आलेल्या हनुमानाने त्या आत्मलिंगांना हनुमंतेश्वर म्हणून नाव मिळालं. आणि अशी धारणा आहे की जेव्हा रामेश्वरला तुम्ही दर्शनाला जातात तेव्हा रामेश्वर ज्योतिर्लिंगाच्या अगोदर हनुमंतेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणं आवश्यक आहे. अन्यथा रामेश्वर ज्योतिर्लिंगाची दर्शनाचं फळ भक्तांना प्राप्त होत नाही. ग्रीष्मेश्वर ज्योतिर्लिंग. ग्रीष्मेश्वर ज्योतिर्लिंग हे वेल्लोर येथे स्थित आहे. ग्रीष्मा नावाच्या शिवभक्तिणीच्या भक्तीला प्रतिसाद म्हणून महादेव येथे ग्रीष्मेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रकट झाले. सोबतच आपल्या सवतीच्या हातनं आपल्या मुलाची हत्या झाली हे जाणून घेतल्यावरती त्यांनी महादेवाकडनं आपल्या मुलाला पुनर्जीवन देण्यात यावं अशी इच्छा प्रकट केली. शेवटी तिच्या इच्छेला मान राखत त्यांनी मृत असलेल्या तिच्या मुलाला जीवन दिले. सोबतच तेथे ग्रीष्मेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून स्थापित झाले. या पुढील माळ्यावर आपण नवदुर्गेचे दर्शन घेणार आहोत. चला जाऊ.